नमस्कार. काही दिवसापूर्वी सोशल मीडियावर एक लेख आला होता. त्यावर त्या लेखकाचे नाव नव्हते, परंतु खूप सुंदर लेख होता. बापाचे मालक होऊ नका असे त्या लेखाच्या शीर्षकाचे नाव होते. तो लेख मनाला इतका भावला की त्याचे वाचन करावेसे वाटले, म्हणून या आजच्या व्हिडिओमध्ये त्याचे वाचन करतो. ऐका तर मग. ही घटना आहे काही दिवसापूर्वीची. परळी आगाराचे एक वाहक लातूर परळी बसवर कर्तव्यास होते. दुपारी 2 वाजता लातूरहून बस परळीकडे निघाली. यावेळी गाडीत एक आजोबा येऊन बसले. गाडी काही अंतरावर गेल्यानंतर त्या गाडीचे जे कंडक्टर होते त्यांनी तिकिटे काढायला सुरुवात केली. त्या आजोबांना तिकिटाचे पैसे मागितले. यावेळी त्या टायमाला त्यांनी हाफ तिकीट सांगत 55 रुपये कंडक्टरच्या हातावर टेकवले. आणखी 5 रुपये द्या असे कंडक्टर त्यांना बोलले. तर तो प्रवासी ते आजोबा म्हणाले की तिकीट तर 55 रुपये असताना 60 रुपये कसं, असे त्या आजोबांनी विचारले. त्यावेळी त्या ठिकाणचे त्या कर्तव्यावरील कंडक्टर त्यांना म्हणाले, बाबा तिकीट वाढले. यावेळी त्यांनी खिशामध्ये हात घालून पाहणी केली, पण पैसे नसल्याने त्यांनी मुलाने एवढेच पैसे खर्चासाठी दिले, तिकिटासाठी पैसे एवढेच दिले हे सांगताना त्या आजोबाच्या नजरेत एक प्रकारची हताशा. ती हताश आणि त्या आजोबाच्या चेहऱ्यावरची हतबलता, डोळ्यात तरळणारे पाणी संबंधित वाहकांना अस्वस्थ करून गेली. आणि त्यांनी या घटनेचा उल्लेख करून, खरं तर एवढ्या उन्हात प्रवास करताना तहान भूक लागू शकते असे विचार न करता केवळ तिकिटापुरतेच 55 रुपये बापाच्या हातावर टेकवणाऱ्या मुलाचा विचार सतत त्या कंडक्टरच्या मनामध्ये घुळत होता. तिकिटाचे 5 रुपये तशी काही फार मोठी गोष्ट नाहीये, पण मुलांनो, बापाचे मालक होऊ नका असा सल्ला देणारी पोस्ट सोशल मीडियावर त्या कंडक्टरने टाकली. आज आपण मोठे झालो, आपल्याकडे वडिलांनी व्यवहार दिला, तर आपण बापांनाच मोजके पैसे द्यावेत का? ज्या बापाने लहानपणी सर्व लाड पुरवले, पैसे असोत नसोत मागेल तितके म्हणेल तेव्हा पैसे पुरवले, त्याच बापावर आज अशी वेळ मोजून तिकिटापुरतेच पैसे द्यावे. तहान भूक लागू शकते. अशा वेळेस त्यांनी काय करावे, कोणाला मागावे? 5 रुपये त्या कंडक्टरसाठी फार काही मोठी रक्कम नव्हती असे ते म्हणाले. ती त्यांनी भरली सुद्धा. अशी परिस्थिती पाहून त्यांना खूप वाईट वाटले. गाडी लातूरवरून परळीला आली, पण त्या कर्तव्यावरील वाहकाच्या मनात ती सारखी गोष्ट सलत होती. म्हणून मित्रांनो, त्यांनी जो पोस्ट केली त्यानुसार त्यांनी सांगितलं की बापाचे मालक कधीच होऊ नका, त्यांना मागितल्यापेक्षा जास्त पैसे द्या, अशी भावना सोशल मीडियावर त्या कंडक्टरने व्यक्त केली. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला? हा व्हिडिओ ही जी कथा आहे, ही कथा मी माझ्या मनाने तयार केलेली नाही. मी सोशल मीडियावर वाचली आणि त्याचे वाचन करून आज या व्हिडिओ तयार केला. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला ते अवश्य कळवा. पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.